अबोली या मालिकेच्या 22 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अंकुश अबोलीला पाहतो आणि अबोली काय केलंस तू? अबोली कुठे आहे तो बहुरूपी? तू काय केलंस त्याचं? तुझ्या हातून त्याचा खून वगैरे झालाय का? अबोली बोल ना, कुठे आहे तो? सांग. अबोली घाबरू नको असे 100 प्रश्न अंकुश अबोलीला विचारत असतो आणि अबोलीला तो म्हणतो काय केलंस तू बहुरूप्याचं? पण अबोली आता काहीच बोलत नसते. अबोली सांगत असते मोक्ष मोक्ष. अंकुश सांगत असतो अबोली अगं काय बोलतेस तू? बोल ना. अबोली मोक्ष मोक्ष म्हणत असते आणि अंकुशवरती गोळी झाडते. आता हा सगळा प्री प्लॅन असतो आणि व्यवस्थित एक्झिक्यूट केलेला असतो अबोलीकडून. अबोली आणि अंकुशचा प्लॅन बरोबर वर्कआउट होत असतो. बहुरूप्याला अडकवण्यासाठीचा भन्नाट प्लॅन चालू असतो. अबोली म्हणते मोक्ष आणि ती अंकुशवरती हातामधल्या खोट्या खोट्या रिव्हॉल्वरने खोटी खोटी गोळी चालवते. ही सगळी ऍक्टिंगचाच एक पार्ट असतो. अंकुश म्हणतो अबोली काय करतेस? ज्या अंकुशसाठी जीवाचं रान करण्याचा प्रयत्न केलास, ज्या अंकुशसाठी जीव देण्याचा प्रयत्न केलास, त्या अंकुशला मारण्यासाठी आज अबोली तयार कशी झाली? अबोली भानावर ये, अबोली भानावर ये. पण अबोली मोक्ष मोक्ष एवढंच बोलत असते आणि हिप्नोटाइज झाल्याचं नाटक करत असते. अबोलीने चालवलेल्या गोळीमुळे म्हणजेच खोट्या गोळीमुळे खोटं खोटं पडण्याची अंकुश ऍक्टिंग करतो आणि अबोली काय केलंस? अबोली भानावर ये. अबोली म्हणते सर माझ्या हातून हे काय घडलं? मी खरंच चुकले, माझ्या हातून खूप मोठा गुन्हा झालेला आहे, चला मी तुम्हाला हॉस्पिटलला नेते. अंकुश म्हणतो नाही अबोली, तुझ्या हातून मरण येते इतकं भाग्य मला लाभलं, हेच खूप झालं. तुझ्या हातून मरण पत्करायला मी तयार आहे. अबोली आता तुझा निरोप घेतोय मी, खरंच काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर माफ कर. अबोली म्हणते सर चूक तुमची ना, ही चूक माझी झाले, सर तुम्ही मला माफ करा, सर तुम्ही मला माफ करा. असं म्हणत अबोली रडकुंडीला येते आणि आता इकडे मागे उभा राहून बहुरूपी हे पाहत असतो. अबोली म्हणते काय केलंस तू? हे का माझ्या हातून हे घडवून आणलंस? मला हिप्नोटाइज करून का हे करायला भाग पाडलंस? बोल, तुला सोडणार नाही मी. माझ्या अंकुश सरांना माझ्या हातूनच तू मारून घेतलंस, तुझा जीव घेईन मी. असं सगळं नाटक चालू असताना आता अबोलीच्या हातातलीच बंदूक घेऊन तो बहुरूपी अबोलीवरती गोळी चालवतो आणि म्हणतो आतापर्यंत माझं सिक्रेट ज्यांना समजले ना, त्यांना कुणालाही मी जिवंत ठेवलं नाही. सगळ्यात पहिली विजया, त्यानंतर अंकुश आणि आता तू अबोली. ज्या कोणी माझं सिक्रेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला, माझ्या सिक्रेट पर्यंत माझ्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येकाला संपवण्यासाठी हा मी तयारच आहे. असं म्हणत तो अबोलीला गोळी झाडतो. अबोली विचार करते काय घडलं हे, आणि त्याच वेळेला बहुरूपी सांगतो ज्याने ज्याने माझ्यावरती मात करण्याचा प्रयत्न केला त्याची हीच अवस्था झाली. असा स्वतःचा विजय साजरा करत असताना अबोली अचानकपणे डोळे उघडते. बहुरूप्याला मोठा धक्काच बसतो. या अबोलीला आता आपण गोळी घातली होती आणि ही कशी उठली? आणि दुसरा धक्का म्हणजे अंकुश टाळ्या वाजवत वाजवत उठतो. आता बहुरूप्याला 2 धक्के अचानक बसतात. तिसरा धक्का क्रिश काका आणि सगळा फौजफाटा पोलिसांचा त्याला पकडायला आलेला असतो. आता त्याला काहीच कळत नाही की आपल्याच सोबत मोठा गेम झालाय. 2 गोळ्या खाऊन पण 2 माणसं जिवंत उभी राहिली आणि आपण अडकलो गेलो. अबोली सांगते तुझा खेळ संपला. अंकुश चिडलेला असतो. त्या बहुरूप्याच्या थडाथड थोबाडीत देत तो हातात त्याला का वागलास तू असं? काय हे गुन्हे केलेस? असं म्हणत त्याला आता सगळ्या पोलिसांना अटक करायला लावतो आणि तुझा खेळ संपला. म्हणजे तुला असं वाटत होतं की सगळ्या ह्या ड्रामाचा लेखक तू आहेस, पण लेखक वरती बसलाय, तो जे घडवेल ना तेच होतं. अभिनयाची खूप तुला आता आवड होती ना, घे आता जेलमध्ये बसून अभिनय कर. असं म्हणत अबोलीचा हात धरून आता तो तिला घरी आणतो. इकडे क्रिश त्या बहुरूप्याला जेलमध्ये टाकतो आणि म्हणतो आतापर्यंत चालू असलेले सगळे खेळ तुझे संपले. त्याच्या तोंडावरती पाणी मारतो, त्याचा पर्दाफाश करतो, खरा चेहरा समोर आणतो. बहुरूप्याला जेलमध्ये टाकलं जातं. अबोली आणि अंकुश घरी येतात. आजीला खूप चिंता वाटत असते. आजी म्हणते अबोले तू सुखरूप आलीस, त्या बहुरूप्याने तुला काही केलं नाही ना? अबोली म्हणते नाही आजी, अंकुश सरांसारखा नवरा आणि पोलीस ऑफिसर असताना मला काय होणार आहे? आजी म्हणते खरंच तो निघताना पण त्याला किती चिंता वाटत होती तुझी माहिती आहे का? मला त्याची पण काळजी वाटत होती. अंकुशा तू बरा आहेस ना? अंकुश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस, मी एकदम सुखरूप आहे, मला काहीही झालेलं नाही. आजी म्हणते रवळनाथाचीच कृपा. म्हणजे अंकुश अबोली बरोबर आले, पण अंकुश तू कसं काय अबोलीला सुखरूप सोडवलंस? म्हणजे जाताना तुला पण खूप टेन्शन आलं होतं, मग नक्की काय घडलं? तू अंकुश कसं काय सोडवलंस? अंकुश म्हणतो सगळं युक्तीने केलेलं आहे आणि त्या बहुरूपाचा पर्दाफाश केलाय. अबोली म्हणते अंकुश सरांनी बरोबर मला या सगळ्यातून वाचवलं. अंकुश सरांनी त्याच्यासाठी ट्रॅप रचला होता, त्याला वाटलं की तो ट्रॅप रचतोय, पण अंकुश सरांनीच त्याला अडकवलं होतं. मग आजी म्हणते पण अंकुशा हे सगळं कसं केलं
केलंस हे तर मला सांग. मग आता अंकुश सगळी स्टोरी सांगायला लागतो. अंकुश म्हणतो बहुरूप्यानी पहिला केलेला वार हा माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे त्याने जे पहिल्यांदा केला ना ते अबोलीला ओरडायला लावला, तेव्हा पण अबोलीने खूप मोठी हुशारी दाखवली. अबोलीला तर मी हेल्पसाठी ओरडायला लावला तेव्हा अबोलीने अंकुश सर न म्हणता अंकुश म्हटली होती ना, हे माझ्या फायद्याचं ठरलं. आणि ज्या वेळेला अबोली त्याला भेटायला चालली मी अबोलीला खूप सारे ट्रॅकर दिले होते, पण मला माहिती आहे तो बहुरूपी खूप हुशार होता. तो सगळे ट्रॅकर काढून ठेवायला सांगणार होता. म्हणून मी अबोलीच्या चपलेमध्ये एक ट्रॅकर लावला होता जो अबोलीला पण माहित नव्हता. कारण ज्या वेळेला बहुरूप्याने सगळे ट्रॅकर काढायला सांगितले तेव्हा अबोलीने सगळे ट्रॅकर काढले, पण तिला माहित नसलेला तिच्या चपलेमधला ट्रॅकर तसाच राहिला आणि मी अजूनही अबोलीला ट्रॅक करत होतो. त्यामुळे अबोली कुठे आहे हे मला अचूक समजत होतं. आणि आता त्या बहुरूपाला वाटलं की माझा आणि अबोलीचं कनेक्शन तुटलेलं आहे. आणि अबोलीने अंकुशाशी हाक मारल्यामुळे मी क्रिश आणि काका या दोघांनाही मदतीला जाण्यापासून वाचवलं होतं, म्हणजे मदतीला जाण्यापासून थांबवलं होतं. पण तरी सुद्धा मी अबोलीला एक गोष्ट सांगून ठेवली होती की ज्या वेळेला तुला तो बहुरूपी सांगेल आणि तुला असं वाटेल की आपण हरलोय तेव्हा तू सरेंडर कर. अबोलीने तिची भूमिका अचूक वठवली. इकडे आता जेलमध्ये बसल्या बसल्या बहुरूपाला सगळं समोर दृश्य दिसत असतं की अंकुश अबोलीने आपल्याला कसं अडकवलं, आपल्यासोबत कसा गेम केला. म्हणजे आपण त्यांचा गेम करण्याच्या ऐवजी आपलाच गेम झाला. बहुरूपाला हे सहनच होत नसतं. अंकुशने आपल्याला थोबाडीत दिली आणि हे सगळं त्याला आठवतं आणि त्याला अचानक मिरगीचा आता अटॅक येतो. आता हा अटॅक असतो की नाटक असतं त्याचं त्यालाच माहिती, पण त्याला चक्कर येते, तो हातपाय थरथरायला लागतात. आता त्याला आकडी आल्याचं नाटक करतो. तोपर्यंत सगळे पोलीस येतात. कांदा कोणी आणतं, कोणी डॉक्टरांना बोलवतं. एक कॉन्स्टेबल क्रिशला फोन करून बहुरूप्याला खूप मोठा अटॅक आलाय किंवा त्याला पॅनिक अटॅक आहे किंवा आकडी आले, काहीतरी भयंकर होतंय हे मात्र नक्की असं सांगण्यासाठी फोन करत असतो. हॉस्पिटलला बोलवलं जातं आणि बहुरूप्यावरती उपचार चालू होतात. तोपर्यंत इकडे आता पुढची स्टोरी चालू असते. अबोली सांगत असते अंकुश सरांनी सांगितल्याप्रमाणे मी पुढचं सगळं केलं. त्या बहुरूप्याने मला हिप्नोटाइज करण्यासाठी सगळा माहोल तयार केला होता. मी आतमध्ये गेले तेव्हा मला सगळं वातावरण चुकीचं वाटलं खरं, पण आता याच्या समोर मला ऍक्टिंग तर करायलाच पाहिजे. त्याने हिप्नोटाइज केलंय आणि मी हिप्नोटाइज झाले अशी मी ऍक्टिंग केली आणि तो सांगत गेला तसंच मी केले. याच्यावरती अंकुश म्हणतो हो, मी अबोलीला सांगितलेलं होतं की तुला ज्या वेळेला वाटेल तेव्हा तू सरेंडर कर आणि अबोलीने तेच केलं, हिप्नोटाइज झाल्याची ऍक्टिंग केली. असं म्हणत सगळी गोष्ट आता अबोली आणि अंकुश सगळ्यांच्या समोर सांगत असतात. आणि अंकुश सांगत असतो मी अबोलीला दिलेली बंदूक ही खोटी होती, त्यामुळे तिने त्या खोट्या बंदुकीतून गोळी चालवली आणि त्याच बंदुकीने त्या बहुरूप्याने अबोलीवरती गोळी चालवली. राघू म्हणते घडलेला प्रकार हा चांगला झाला, अबोली वहिनी सुखरूप घरी आली ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावरती काका म्हणतात काय रे अंकुशा, पण अबोलीला तू ही अशी खोटी गन दिलीस, जर तिच्या जीवावरती संकट बेतलं असतं तर मग खरी गन नको का. अबोली म्हणते नाही अंकुश सर असताना मला खऱ्या गनची काहीच गरज नाही. तेवढ्यात धावत पळत पल्लवी येते आणि अबोली तू सुखरूप आहेस ना, अबोली त्यांनी तुला काही केलं नाही ना. खरंच मला खूप भीती वाटत होती तो बहुरूपी तुला काही करेल का याची. अबोली म्हणते पल्लवी तू आता काळजी करू नको, तो बहुरूपी पकडला गेलेला आहे, त्या बहुरूपाला जेलमध्ये टाकले. पल्लवीला कानावरती विश्वास बसत नसतो की इतका भयानक बहुरूपी खरंच पकडला गेला. त्यावरती पल्लवी म्हणते खरंच अंकुश, म्हणजे बहुरूपी खरंच पकडला गेलाय. अंकुश म्हणतो काळजी करू नकोस पल्लवी, त्या बहुरूपाला आम्ही जेलमध्ये टाकलंय, अबोलीने त्याला पकडलेलं आहे. सगळा ट्रॅक करत त्या बहुरूपाला आम्ही अटक करून जेलमध्ये टाकलंय. सगळं संकट संपलेलं आहे, या चाळीवरचं सगळं संकट निघून गेलंय. असं म्हणत आता अंकुश आणि अबोली पल्लवीला जरी समजावून सांगत असले तरी पल्लवीला या गोष्टीवरती विश्वास नसतो, कारण तिला त्या बहुरूपाचं खरं रूप माहिती असतं. पल्लवी आता एकदम विचार करत बसते नक्की हे घडलं कसं. आणि दिवाळीच्या दिवशी पल्लवी आता अबोलीला सगळं खरं सांगायला येते, म्हणजे त्या बहुरूपाला मी ओळखते, त्याचं माझं नातं काय आहे आणि इथे माझ्यासाठीच तो आलाय आणि स्वतः ती कार्तिकी आहे हे सगळं सांगायला ती अबोलीकडे येते. आणि अबोलीला म्हणते अबोली मला तुला बहुरूपाबद्दल खूप महत्वाची माहिती सांगायची आहे. अबोली म्हणते काय आहे पल्लवी, कशाबद्दल बोलतेस तू. पल्लवी सांगते अबोली तो बहुरूपी कोण आहे मला माहिती आहे. याच्यावरती पल्लवी आता अबोली म्हणते बोल ना पल्लवी, बोल ना कोण आहे तो बहुरूपी. पण त्याच वेळेला बहुरूपी आपल्याला अटॅक आलाय, पॅनिक किंवा आपल्याला आकडी आले असं नाटक करून हॉस्पिटलमधून पसार झालेला असतो. तो नेमका बाईच्या वेशात मागे येऊन उभा राहतो आणि पल्लवी अबोलीला सत्य सांगणार तेवढ्यात तो मागून गोळी चालवतो आणि आता पुन्हा एकदा बहुरूपाचा हा ससेमिरा चालू होतो. आता अबोलीला कळणार का की नक्की पल्लवीला काय सांगायचं होतं आणि पल्लवीला लागलेल्या गोळीतून पल्लवीची सुखरूप सुटका होणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.